नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2चा एक पेपर. हा एक सॅम्पल पेपर आहे आणि हा पेपर बोर्डच्या पॅटर्ननुसार आहे. सो या पेपरमध्ये आपण बरेचसे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की बोर्डला येऊ शकतात. त्यासोबतच प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने लिहायचेही पाहणार आहोत. अर्थात मी पूर्ण उत्तर लिहून याच्यामध्ये नाही दाखवणार आहे. तुम्हाला आन्सर की मिळेल. आन्सर की मी टेलिग्रामवरती अपलोड करत आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. सो त्याच्यावरती जाऊन तुम्ही आन्सर्स पाहू शकता किंवा आन्सर्समध्ये कुठले पॉईंट्स वगैरे असायला पाहिजे ते पाहू शकता. मी फक्त या ठिकाणी मार्कानुसार आन्सर्स कसं लिहायचं, म्हणजे क्वेश्चन जर 4 मार्कला असेल तर मग त्याचा आन्सर कितपत लिहायचा आहे किंवा किती पॉईंट्समध्ये लिहायचं आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यासोबतच कोणत्या क्वेश्चन्समध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, आन्सर की तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळेल. आता लगेच मी अपलोड नाही करणार आहे कारण तुम्ही पहिल्यांदा हा पेपर सोडवा. अराउंड 2-3 डेज नंतर मी आन्सर की अपलोड करणार आहे. ओके, सो तुम्ही हा पेपर नक्की सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आन्सर की पाहू शकता. सो लेट अस सी. क्वेश्चन नंबर 1 ॲज युज्युअल असणार आहे या ठिकाणी MCQजमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर प्रत्येक MCQ हे 1 मार्क्ससाठी असतं. ओके, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 5 MCQज आहेत 5 मार्क्ससाठी. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला जे 5 MCQज आहेत तर ह्याच्यामध्ये कुठेही ऑप्शन नाही आहे. सो तुम्हाला 5च्या 5 क्वेश्चन्स कम्प्लिटली सॉल्व करायचे आहेत. मग आता इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला जेव्हा पण MCQचे आन्सर्स लिहायचे असतात तेव्हा तुम्हाला फक्त जसं की या ठिकाणी आहे ए मिथेनॉल. सपोज जर आन्सर असेल ए मिथेनॉल, सपोज याचा आन्सर तसंही काय आहे इथेनॉल आहे. ओके, याचा आन्सर इथेनॉल आहे. तर मग बेसिकली या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बी. तुम्ही जेव्हाही तुमचा आन्सर लिहिणार असेल तुमच्या आन्सर शीटमध्ये तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 1 ए, मग लिहायचं आहे रोमन नंबरमधला हा 1 आणि मग खाली लिहायचं आहे ते म्हणजे बीला असं ब्रॅकेट करायचं आहे ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे आणि पुढे लिहायचं आहे इथेनॉल. सो तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे मग आन्सर लिहायचं असं करायचं नाही आहे. डिरेक्टली तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. फक्त नंबर बरोबर टाका 1 2 3 जो पण असेल तो क्वेश्चनचा नंबर आणि मग तुम्हाला पुढे BA जे पण असेल ते आणि खाली लिहायचं आहे त्याचं मिथेनॉल असेल इथेनॉल असेल जे पण त्याचा आन्सर असेल तर ते. ओके, सो पूर्ण तुम्हाला सेंटेन्स लिहायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देर आर थॉर्न्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑन दी बॉडी ऑफ द ॲनिमल्स नेम्ड डॅश. आता कोणत्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती कॅल्शियम कार्बोनेटचे स्पाइक्स किंवा थॉर्न्स असतात तर ते असणार आहेत स्टारफिश. तर तुम्हाला डी लिहायचं आहे. सॉरी, मी आन्सर नाही सांगत आहे, सॉरी. सो तुम्ही आन्सर स्वतःहून लिहिणार आहात. तर बेसिकली या ठिकाणी येणार आहे डी आणि आन्सर तुम्हाला पुढे लिहायचं आहे. सिमिलरली इन अ प्लांट फ्लावर द फिमेल वोरल इज डॅश. आता या ठिकाणी पण तुम्हाला सिमिलरली तेच करायचं आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी ऑप्शनला नसल्यामुळे तुम्हाला इथे जर तुम्ही एखादा चॅप्टर चुकून ऑप्शनला सोडला असाल आणि त्यामधला जर क्वेश्चन विचारला गेला तर मात्र तुम्हाला तो सोडवता येणार नाही. सो दॅट्स वाय MCQज जे आहेत त्यासाठी तुम्ही एक तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येक चॅप्टरच्या खाली एक्सरसाइजमध्ये जे पण MCQज आहेत ते आधी करायचे आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही चॅप्टर एकदा तरी रीड केलं असेलच तर तुम्ही जेव्हाही चॅप्टर पुन्हा एकदा रीड करणार असाल तेव्हा जे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा मीही बरेचसे व्हिडिओज अपलोड केले आहेत ज्यामध्ये सांगितलं होतं की MCQज कुठून वगैरे येऊ शकतात तर तेही तुम्ही चेकआउट करू शकता. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे ऑलरेडी बोर्डाने क्वेश्चन बँक दिली होती जस्ट फॉर प्रॅक्टिस. असं त्याच्यामधून येईल असं काही नाही आहे, पण जस्ट फॉर एक प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही ते रेफर करू शकता कारण त्याच्यामध्ये खूप सारे MCQज ऑलरेडी दिलेले आहेत. सो तुम्ही ते रेफर करू शकता. त्याचे पण आन्सर्सचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहेत. अगेन हे 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे. इथे कुठलाही ऑप्शन नाही आहे. सो बेसिकली तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. याच्यामध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे. चुकून जरी तुम्ही एखादा चॅप्टर जो आहे तो ऑप्शनला सोडला असाल आणि त्याचमधला जर क्वेश्चन आला तर तुम्ही हे सॉल्व नाही करू शकणार. सो पर्टिक्युलरली MCQसाठी आणि हे 1 सेंटेन्सवाल्या क्वेश्चनसाठी तुम्ही शक्यतो चॅप्टर्समधले सगळे जे पण असे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइजमधले म्हणा किंवा डायजेस्टमध्ये काही एक्स्ट्रा असतील तर ते तरी करू शकता नक्कीच, कारण मोठे मोठे क्वेश्चन्स राहू दे कारण त्याला ऑप्शन असतात. बट यासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. तर तुम्ही या क्वेश्चन नंबर 1A मध्ये आणि Bमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता जर तुम्ही सगळे चॅप्टर्स केले असतील तरच. ओके, कारण तुम्ही जर चॅप्टर वाईज मार्किंग पाहिलं असेल मी तेही अपलोड केलेलं आहे तर त्यामध्ये असे काही चॅप्टर्स आहेत की ज्यांना 3 मार्काचं वगैरे म्हणजे 3च्या रेंजमध्ये लाईक 6 मार्काचं वगैरे वेटेज आहे. तर मग त्या ठिकाणी एखादा 3 मार्काचा मोठा क्वेश्चन येतो किंवा एखादा 5 मार्काचा मोठा येतो आणि मग त्यामधले 2 जे आहेत किंवा 1 मार्क जो आहे तर मग तो कुठेतरी MCQमध्ये किंवा कुठेतरी त्याच्यामधला क्वेश्चन आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये वगैरे कसाही विचारला जातो. सो दॅट्स वाय तुम्हाला ते पण चॅप्टर्स त्याच्यानुसार सुद्धा करायचे आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2. सो या ठिकाणी तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन्सचे सायंटिफिक रिझन्स लिहायचे आहेत. 4 गुणांसाठी आहे हा. प्रत्येक रिझनला 2 मार्क्स आहेत. या ठिकाणी अर्थात आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात बट उत्तर लिहिताना उत्तर 2 गुणांसाठी आहे तर तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. छोटे छोटे असतील तर लाईक 1-2 ओळींचे असतील तर तुम्ही 4 पॉईंट्स लिहिणार आहात. बट एकच पॉईंट जर 2 ते 3 ओळींचा आहे किंवा थोडासा मोठा आहे दिसण्यासाठी वगैरे तर मग तुम्हाला त्या ठिकाणी 2 पॉईंट्स लिहिले तरी पण चालू शकतं. अक्षर मोठं करून पॉईंट्स मोठा करायचं असं काही करू नका प्लीज, कारण कॉन्टेंट तुमचं चेक केलं जातं ऑब्वियसली
असते त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये काय लिहिलेलं आहे ते रेलेव्हंट आहे का, किंवा तुम्ही जे पण उगाच पॉईंट्स वाढवायचे म्हणून जास्त सेंटेन्सला ब्रेकडाऊन वगैरे केलं आहे का, असं न करता जे ॲक्च्युअल आन्सर आहे तेच लिहा. शक्यतो पॅरेग्राफमध्ये आन्सर लिहिणं अवॉइड करा. नंबर्स पॉईंट्समध्ये आन्सर लिहा, नंबर्स वगैरे टाकून. रोमन नंबर्सचा यूज करा की हा फर्स्ट पॉईंट आहे तर 1 2 वगैरे असं करून. शक्यतो या ठिकाणी 4 पॉईंट्स लिहिण्याचा प्रयत्न करा. मोठे मोठे असतील तर 2सुद्धा चालतात. अगेन याच्यामध्ये असं आहे की युजली जर आपण पाहिलं तर जे एक्सरसाइजमधले गिव्ह रिझन्स आहेत तर त्यापैकीच प्रश्न याच्यामध्ये एखादा तरी येतोच, आणि बाकीचे 2 जे आहेत तर ते मात्र टेक्स्टबुकच्या आतमध्ये कुठलेही येऊ शकतात. एखादा तरी म्हणजे एखाद दुसरा, दोन्ही पण एक्सरसाइजमधले सुद्धा येऊ शकतात. बस या ठिकाणी तुम्हाला एकच करायचं आहे की टेक्स्टबुक जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा टेक्स्टबुक रीड केल्यानंतर एकदा जस्ट डायजेस्ट किंवा टार्गेट जेही तुम्ही फॉलो करत असाल त्याच्यामध्ये चेक करा की त्या पॅरेग्राफवरती किंवा त्या पूर्ण जे पण तुम्ही पान रीड केलं असेल त्या चॅप्टरमधलं तर त्या पानावरती असे कुठले क्वेश्चन्स आहेत की जे गिव्ह रिझनसाठी येऊ शकतात. तर ते तुम्ही जस्ट एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की या पर्टिक्युलर कॉन्टेंटवरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो तेवढं जरी केलं तरी पण तुम्हाला आरामात या ठिकाणी 2 मार्काचंच आहे क्वेश्चन, आणि याच्यामध्ये कुठेही मार्क्स कापले जात नाहीत अंटिल आणि अनलेस तुमचं उत्तर बरोबर आहे, कारण ते कुठेही ग्रॅमॅटिक मिस्टेक्स वगैरे असल्या काही होत नाही. सो सायन्समध्ये हे सगळं जास्त नाही बघितलं जात की तुम्ही इज अँड द वगैरेमध्ये काय घोळ केलं आहे का. बाकी तुम्हाला फक्त याचा एक माहिती पाहिजे की आन्सर काय आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे की सो असे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सने सजेस्ट केलेलं आहे की डॉग, शीप आणि वुल्फ हे लोक कॉमन ओरिजिनमध्ये आहेत. तर मग तुम्हाला आधी हे कुठल्या मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस जर तुम्हाला माहिती असेल याचं नेमकं मिनिंग काय आहे तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मग त्याला अनुसरून डॉग, शीप आणि वुल्फ जे आहे तर ते कसे सेम आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, आणि मग या सिमिलॅरिटीज आहेत आणि म्हणून या लोकांना कॉमन ओरिजिनपासून आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. सो बेसिकली हे सगळे पॉईंट्स तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. एखादा पॉईंट वाढवायचा असेल तर तुम्ही मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसची डेफिनेशन वगैरे प्रॉपरली येत असेल तर ती पण लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन नंबर 2Bमध्ये आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एनी 3 तुम्हाला या ठिकाणी 5 पैकी सॉल्व करायचे आहेत. युजली याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स म्हणजे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी बेस्ड असतात की हा डायग्राममध्ये एखादं मिसिंग आहे तर ते ओळखा किंवा डायग्राम कंप्लीट करा, किंवा एखादा ॲनिमल किंवा जे पण तुमच्याकडे हे आहेत ॲनिमल वगैरे जे पण टेक्स्टबुकमध्ये इमॅजेस आहेत त्यांचं काहीतरी इमॅज दिलं जाईल, हे ॲनिमल कुठला हे ओळखा, किंवा हे कुठल्या फायलममधलं आहे ते ओळखा, या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा 2 ते 3. सो असे काही क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात. सो बेसिकली या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन जो आहे तर हा 2 मार्क्ससाठी आहे. अगेन सेम फर्स्ट क्वेश्चन जो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे की तुम्हाला प्री डिझास्टर मॅनेजमेंट दिलेला आहे, आणि क्वेश्चन काय होतं विसरले मी. सो जे 2 तुम्हाला इमॅजेस दिलेले आहेत या ठिकाणी त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे की प्री डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही काय कराल. अर्थात 2 गुणांसाठी आहे. 2 या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत डिझास्टर, तर प्रत्येक डिझास्टरला 1 मार्क या ठिकाणी असणार आहे. मग 1 मार्कासाठी तुम्हाला अर्थात पानभर नाही लिहायचं आहे. एक 2 ते 3 ओळी किंवा 2 प्री डिझास्टर मॅनेजमेंट पण पुरेसे आहेत प्रत्येकासाठी. सो तेवढंच लिहायचं आहे, जास्त लिहू नका, कारण तुम्हाला म्हणजे जास्त लिहू शकता ऑब्वियसली, बट पुढे पण वेळ पुरला पाहिजे. आणि अर्थात जेवढ्या मार्कासाठी आहे तेवढंच लिहून काढा ना. जास्त लिहिण्यापेक्षा तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन शक्यतो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एखादा चुकलाच तर एक असावा म्हणून. सो टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली केलं तर तुम्ही एक्स्ट्रासुद्धा लिहू शकता, जास्त पण लिहू शकता, पण आधी टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे चिपको मुवमेंटवरती तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी आहे. तर तुम्ही आताच्या सध्यामध्ये चिपको मुवमेंटची गरज आहे का वगैरे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी आधी चिपको मुवमेंट म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात एका पॉईंटमध्ये 2-1.5 पॉईंटमध्ये वगैरे एक्सप्लेन करता आलं पाहिजे, आणि मग त्याची गरज काय आहे, कशासाठी आहे, किंवा असेल तर हो, नसेल तर नाही वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्यासोबतच एक्सपिरियन्स पण लिहायचा आहे. याच्याशी निगडीत काही एक्सपिरियन्स तुमचा असेल तर, की कुठल्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला असं वाटलं की हा गरजेचा आहे चिपको मुवमेंट वगैरे, तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. हे टोटली पर्सनल रिस्पॉन्सवरती क्वेश्चन आहे. सो हा अटेम्प्ट करा. याच्यामध्ये जरी एखाद दुसरा पॉईंट तुम्हाला म्हणजे कसंही लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला या ठिकाणी अर्थात मार्क्स मिळू शकतात, कारण हे तुमचं पर्सनल रिस्पॉन्स आहे. याला तुमचे मार्क्स कापले नाही जाऊ शकत. सो असे जे पण ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात ते शक्यतो तुम्ही अटेम्प्ट करत जा. आणि अर्थात पार्ट 2मध्येच हे तुम्हाला असे बघायला मिळतील. पार्ट 1मध्ये असे ओपन एंडेड क्वेश्चन्स जास्त नसतात. पार्ट 2मध्ये लाईक सोशल हेल्थ चॅप्टर आहे त्याच्यामधून असे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यासोबतच डिझास्टर मॅनेजमेंटमधून असे क्वेश्चन्स येऊ शकतात की पॉल्युशन कंट्रोलसाठी जे मेजर्स आहेत तर ते कुठले आहेत, किंवा पॉल्युशन कंट्रोलची गरज आहे का वगैरे, तर हे सगळं तुम्हाला तिथे लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतं. आणि ते अर्थात तुमच्या मनाने तुम्ही लिहिणार आहात. सो तिथे तुमचे मार्क्स जास्त कट नाही करू शकत एक्झामिनर. फक्त एवढंच की तुम्ही ते बरोबर आणि रेलेव्हंट लिहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे सो ही तुम्हाला रिप्रोडक्शनची मेथड एक्सप्लेन करायची आहे वगैरे, हे तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे जसं की या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम म्हणजे एक वेब चार्ट दिलेला आहे,
आता असेच वेब चार्ट बरेचसे आहे तुमच्या बुकमध्ये आणि या वेब चार्टमध्ये तोच जो प्रॉपर शब्द आहे तो इथे आला पाहिजे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स आरामात मिळतात. याच्यामध्ये कोणीही मार्क्स कापत नाही कारण इथे मोठे मोठे उत्तर लिहायची गरज नाही आहे. आणि 2 शब्द लिहिले जसं की या ठिकाणी हे दोन गुणांसाठी आहे. सो 2 शब्द लिहिले की तुमचं काम संपणार आहे. सो असे जे क्वेश्चन्स असतात हे पहिले अटेम्प्ट करायला घ्या. पण हां, बरोबर असलं पाहिजे उत्तर, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन वगैरे देऊन काही चालत नाही. सो तोच पर्टिक्युलर शब्द तिथे आला पाहिजे. ओके. सो जितका तुम्हाला तो शब्द परफेक्ट माहीत असेल तेवढा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मार्क्स मिळणार आहेत. आता त्या ठिकाणी तुम्हाला सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर ऑलरेडी दिलेला आहे. सो मग तुम्ही पुन्हा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं लिहू शकत नाही, कारण दिलं आहे ना बोन स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटीज असतात. सो तुम्हाला या ठिकाणी ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस लिहिता येणार नाही. मग दुसरे तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही चुकून ॲनाटॉमिकल लिहिले तर ते चुकीचं येणार. ओके. सो प्रॉपरली आधी वाचा की तिथे त्यांनी काय लिहून दिले ऑलरेडी, आपल्याला काय लिहायचं आहे आणि मगच लिहा. वेबमध्ये खाडाखोड करू नका. अगेन MCQsमध्ये पण सांगायचं राहिलं की खाडाखोड अजिबात करू नका. खाडाखोड केल्यानंतर तुम्ही जर उत्तर लिहिलं मग ते बरोबर असलं तरीही तुम्हाला शक्यतो मार्क्स दिले जात नाहीत. कधी दिले जातात जेव्हा तुम्ही मे बी तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील किंवा तुम्ही काठावरती वगैरे असाल पास होण्यासाठी, तर मात्र तुम्हाला मार्क दिला जाऊ शकतो, कारण तसा काही रूल नाही आहे बोर्डाचा. कट केलं की कट, तुमचे मार्क्स त्या ठिकाणी, तुमचे पण मार्क्स त्या ठिकाणी कट होतात. सो प्लीज आन्सर्स कट करू नका. आधी नीट ठरवा की याचा आन्सर काय आहे MCQsमध्ये आणि मगच ते प्रॉपर आन्सर तिथे लिहा. इथे पण वेबमध्ये पण शक्यतो खाडाखोड नका करू. वेबमध्ये इतका स्ट्रिक्ट रूल नाही आहे, पण शक्यतो नकाच करू खाडाखोड. जे असेल प्रॉपर आन्सर तिथे लिहा. वाटल्यास आधी पेन्सिलने लिहून बघा जे पण स्पेलिंग वगैरे आहे ते बरोबर आहे का, आणि मगच ते आन्सर त्या ठिकाणी लिहा, कारण आपल्याला अजिबात चान्स नाही द्यायचे परीक्षकाला की ते आपले मार्क्स कापतील. ओके. सो मित्रांनो, असे अजून पेपर्स आहेत आणि हे पेपर्स आहेत ओसवालच्या बुकमध्ये. हे फक्त सायन्सचा पेपर होता. इतर विषयाचे सुद्धा पेपर्स आहेत जे की तुम्ही या बुकमध्ये बघू शकता. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. इफ यू वॉन्ट तुम्ही नक्की चेकआउट करू शकता लिंक, आणि इफ यू वॉन्ट तुम्ही बुक घेऊ शकता. बेसिकली या पेपरची PDF तुम्हाला जस्ट फॉर प्रॅक्टिससाठी टेलिग्रामवरती अवेलेबल असेलच, तिथून तुम्ही हा पेपर सोडवू शकता. दुसरी गोष्ट अशी की असे अजून पेपर्स जर तुम्हाला हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, मी ट्राय करेन. आणि बाकी तुम्हाला हे बुक हवं असेल तर नक्की घ्या, कारण याच्यामध्ये तुम्हाला आन्सर्स वगैरे सगळे एकदम डिटेलमध्ये आणि जसे अपेक्षित असतात त्याप्रमाणेच दिलेले आहेत. सो तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. सो लेट अस सी अवर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये एकूण 8 क्वेश्चन्स असतात. 8पैकी तुम्हाला कोणतेही 5 सॉल्व करायचे आहेत आणि हा क्वेश्चन 15 मार्क्ससाठी आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्क्ससाठी आहे. ओके. 3×5=15. सो आता 3 मार्क्ससाठी जर क्वेश्चन असेल तर या ठिकाणी जसा क्वेश्चन विचारला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पॉईंट्स ॲड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल वॉटर फॅटी ॲसिड्स आणि गिव्ह इट्स 3 युजेस. सो या ठिकाणी तुम्हाला वॉटर फॅटी ॲसिड्स पण लिहायचं आहे आणि त्याचे 3 युजेस पण वरून आणखी लिहायचं आहे. 3पेक्षा शक्यतो तुम्ही एखादा जास्तच लिहून ठेवा. मे बी युजेस चुकला किंवा छोटासा वाटलं त्यांना आणि त्यांनी मार्क्स कापले, तर बेसिकली 3 सांगितले की आपण एखादा एक्स्ट्रा थोडासा 4 पण लिहून ठेवायचा, कारण हे थेरोटिकल क्वेश्चन्समध्ये असं चालतं. पण बाकीच्या कुठल्या क्वेश्चन्समध्ये असं करू नका, जेवढं विचारलं तेवढंच लिहा. पण थेरोटिकल आहे, थोडंसं जास्त वेटेजचा क्वेश्चन आहे, सो एखादा एक्स्ट्रा पॉईंट पण चालतो. ओके. नेक्स्ट आहे तुम्हाला आता या ठिकाणी 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सेकंड क्वेश्चनमध्ये तिघांची उत्तर लिहिले की तुम्हाला एक असे 3 मार्क्स मिळणार आहेत. ओके. सो शक्यतो असे जे पार्ट्समध्ये क्वेश्चन्स आहेत की 3 विचारलेले आहेत आणि तिघांची उत्तर लिहिली की एक असा मार्क्स मिळतो, हे क्वेश्चन शक्यतो अटेम्प्ट करा, कारण याच्यामध्ये मार्क्स जात नाहीत अंटिल अनलेस तुमचं उत्तर बरोबर आहे. कारण फर्स्ट क्वेश्चनमध्ये कसं होऊ शकतं, सपोज तुम्ही फॅटी ॲसिड्स एक्सप्लेन केलं, युजेस पण लिहिले, पण परीक्षकाला वाटलं की 3 मार्काच्या दृष्टिकोनातून हे उत्तर छोटं दिसतंय किंवा हे उत्तर छोटंसं आहे. भले तुमचे पॉईंट्स म्हणजे भले तुमचं उत्तर बरोबर असेल, पण तेवढं 3 मार्कासाठीचं पुरेसं नाही आहे, किंवा तुम्ही फॅटी ॲसिड्स प्रॉपरली एक्सप्लेन नाही केलं, किंवा तुम्ही जे युजेस परीक्षकाला अपेक्षित आहेत ते न लिहिता खूपच साधेसे युजेस लिहिलेले आहेत, तर असं पण नको ना. म्हणजे एक प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे त्या ठिकाणी. सो बेसिकली जे क्वेश्चन्स असे पार्ट्समध्ये असतात, लाईक क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे, असे क्वेश्चन्स आधी अटेम्प्ट करा आणि मग उरलेले क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. ओके. लाईक या ठिकाणी पण आहे की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय होमोलोगस क्रोमोझोम्स. आता या ठिकाणी तुम्हाला आधी होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. एखादा डायग्राम जर तुम्हाला देऊन एक्सप्लेन करता आला तर तुम्ही डायग्राम ॲक्च्युली ड्रॉ केला पाहिजे त्या ठिकाणी, कारण समोरचा जो कोणी पेपर चेक करणार आहे त्याला पण कळतं की ह्याने फक्त मगअप नाही केले, की ह्याला माहिती पण आहे डायग्राम कसा असतो, किंवा ह्याला हे पण माहिती आहे की होमोलोगस क्रोमोझोम्स काय असतात. सो जितकं तुम्हाला माहिती असेल ते सगळं हे असं पर्टिक्युलर क्वेश्चन आहे की या ठिकाणी तुम्हाला जे काय माहिती असेल त्या क्वेश्चनशी रिलेटेड ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. इथे कुठलेही बंधन नाही की 4 शब्द लिहा 5 शब्द लिहा, असं काही नाही आहे. तुम्हाला जितकं हवं असेल तिथे तुम्ही लिहू शकता, फक्त तुम्हाला तुमचा वेळ पुरला पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स ऑलरेडी दिलेले आहेत. सो या तिघांनाही 1 मार्क आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिघांना पण आरामात एक्सप्लेन करू शकता. आणि शॉर्टमध्ये करायचं आहे, कारण तिघांना मिळून 3 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे. सो एका मार्काला अर्थ तुम्ही पुन्हा पानभर नाही लिहिणार आहात. जेवढं शक्य होईल तितकं 4 ते 5 ओळींमध्ये वाइंड अप करायचं आहे.
नेक्स्ट आहे तुम्हाला इकोसिस्टमचा चार्ट या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. अगेन जे पण वेब डायग्राम्स आहेत ते तुम्हाला आहे असे आधी काढायचे आहे तुमच्या पेपरवरती, किंवा लिहा, काढा, काही पण करा. बट असं जसं दिसतंय तुमच्या क्वेश्चन पेपरवरती त्याचप्रमाणे तुमच्या आन्सर शीटवरती सुद्धा ते दिसलं पाहिजे. सेम डायग्राम काढायचं आहे, चेंजेस नाही करायचे शक्यतो, कारण डायग्राममध्ये जसे पण क्वेश्चन पेपरमध्ये ज्याप्रमाणे डायग्राम असेल त्याप्रमाणेच तुमचा डायग्राम तपासला जाईल. सो जसं आहे तसंच ड्रॉ करा. जे पण वेब्स असतील ते, स्क्वेअर असेल स्क्वेअर करा, जे पण सर्कल असेल सर्कलच ड्रॉ करा. आणि खूप अवघड असे कुठलेही आकार तुम्हाला दिले जात नाही. दिस इज नॉट अ ड्रॉइंग पेपर. सो त्याच्यामुळे तुम्हाला इझीच आकार दिले जातात, फक्त जे आहेत ते आकार फक्त ड्रॉ करायचे आहेत. नेक्स्ट आहे पॅरेग्राफ कंप्लीट करायचा आहे. पॅरेग्राफच्या क्वेश्चन्सचा एक डिसॲडव्हान्टेज म्हणूया आपण असं आहे की या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतं आन्सर्स, म्हणजे पॅरेग्राफ पण उतरावा लागतो पेपरवरती. सो तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये आन्सर्स टाकायचे आहेत शक्यतो, आणि त्या आन्सर्सच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. सो जर तुमच्याकडे खूप कमी वेळ उरलेला आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की माझा पेपर वेळेत नाही होणार, प्लीज या क्वेश्चनच्या नादाला अजिबात लागू नका, कारण या क्वेश्चन्समध्ये हे सगळं लिहावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही हे डायग्राम्सवाले क्वेश्चन्स कंप्लीट करा. हा वरचा असेल किंवा हा 7thवाला आहे, हे इझी आहे, ते कंप्लीट करा. हां, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी फास्ट लिहू शकते किंवा लिहिलेलं आहेच ना, तुम्हाला विचार करायची गरज नाही, कारण तुम्हाला पॅरेग्राफ ऑलरेडी लिहून दिलं आहे, तुम्हाला फक्त शब्द त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्हाला जर बघून फास्ट लिहिता येत असेल तर मग तुम्ही हा क्वेश्चन आरामात अटेम्प्ट करू शकता. हा क्वेश्चन्स अजिबात विचार करायची याला गरज नाही आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक वाचलं असेल, तुम्हाला जर शब्दांचे अर्थ माहिती असतील या सगळ्या ब्रॅकेटमधल्या, तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकता. आणि याच्यामध्ये अजिबात मार्क्स कापले जात नाहीत या आन्सरमध्ये, कारण तुम्ही वरती तुम्हाला स्पेलिंग दिलेलं आहे, सगळं काही तुम्ही बरोबरच लिहिणार आहात. फक्त एवढंच की तुम्ही आन्सर बरोबर त्या बॉक्समध्ये ते लिहायचं आहे. सो याच्यामध्ये कुठलेही मार्क्स कापले जात नाहीत, म्हणजे आन्सर छोटा आहे मोठा आहे असं काही याच्यामध्ये होणार नाही. सो आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हा क्वेश्चन चांगला आहे. फक्त वेळ तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे, कारण पूर्ण आहे असा पॅरेग्राफ तुम्हाला लिहावा लागतो आणि मग खाली जे पण आन्सर्स आहे ते लिहून त्याला अंडरलाईन करावे लागते. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी तुम्हाला एनी वन सॉल्व करायचं आहे. आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला एनी वन सॉल्व करायचं आहे. एक तर तुम्ही हा वाला क्वेश्चन सॉल्व करा किंवा एक तर तुम्ही हा वाला क्वेश्चन सॉल्व करा, खालचावाला. प्रत्येकामध्ये इथे तुम्हाला सब क्वेश्चन्स आहेत, 5 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कारण आपला क्वेश्चन नंबर 4 जो असतो तर हा 5 मार्क्ससाठी असतो. सगळ्यात हायेस्ट वेटेज असणारा किंवा सगळ्यात हायेस्ट मार्क्स असणारा हा क्वेश्चन आहे. अर्थात तुम्हाला याच्यामध्ये कुठलंही खूप मोठं असं क्वेश्चन नाही विचारला जात. शक्यतो तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ते अशा फॉर्ममध्ये असतात, म्हणजे तुम्हाला असे छोटे छोटे 5 क्वेश्चन्स किंवा पार्ट्समध्ये काहीतरी विचारलं जाईल, कारण युजली आतापर्यंत हे असं चालू आलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथे एखादी कुठलीतरी मोठी अशी प्रोसेस दिली आहे ती एक्सप्लेन करा, पानभर लिहा, असं काही याच्यामध्ये नसतं. सो बेसिकली 5 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला या ठिकाणी आन्सर दिले की 1 मार्क मिळणार आहे. त्याच्यामुळे एका मार्कानुसारच तुम्हाला हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. ते तुम्हाला पहिले 5 क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि बाकीचे या ठिकाणी आहेत 2. कुठे गेले? हां, इथे आहेत. ओके, सो गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ फूड चेन अँड सांगितले म्हणजे एकच एक्झाम्पल द्यायचं आहे, सिम्पल. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, याचं उत्तर खूप मोठंही असू शकतं, बट तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल तर खूप मोठं लिहा, पण इथे मार्क एकच मिळणार आहे. सो एका मार्काला किती मेहनत करायची त्यानुसारच तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकता. 4 ते 5 वेळेमध्ये उत्तराला वाइंड अप करा. ओके, सो पार्ट 2मध्ये हा प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे लिहिण्यासाठी खूप असू शकतं, मात्र तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे, किंवा असे काही प्रश्न असतात की ज्या ठिकाणी काय लिहायचं हेच कळत नाही. सो शक्यतो त्या ठिकाणी वेळ वाया घालवण्यापेक्षा जे डायग्रामवाले क्वेश्चन्स आहेत किंवा जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करा, कारण ह्या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला असं बेनिफिट आहे की तुम्हाला जास्त पाठांतर वगैरे करायची गरज नाही आहे. बरेचसे आन्सर्स जसं की या ठिकाणी तर आन्सर्स पण इथेच आहेत, पॅरेग्राफ पण इथेच आहे, फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक लावायचं आहे आणि आन्सर लिहायचं आहे. इथे पण तुम्हाला काही पाठ करायची गरज नव्हती. नेक्स्ट चार्ट्स वगैरे आहेत. अगेन तुम्हाला चार्ट्समध्ये कुठलेही मोठी उत्तरं नाही लिहायचे आहेत, फक्त त्या पर्टिक्युलर बॉक्समध्ये कुठला शब्द सुटेबल असेल तोच लिहायचा आहे. तर बेसिकली असा हा पेपर होता. याचे आन्सर की तुम्हाला 2-3 दिवसामध्ये टेलिग्रामवरती अवेलेबल होईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनपासून अवेलेबल आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. क्वेश्चन नंबर 4मध्ये पण आउट ऑफ मार्क्स मिळतात. तुम्ही जर पाहिलं तर सायन्समध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळणं शक्य आहे. लँग्वेजेससारखं या ठिकाणी कुठलेही मार्क्स कापले जात नाहीत. फक्त एवढंच की तुम्हाला ते क्वेश्चन्स प्रॉपर्ली अटेम्प्ट करता आले पाहिजेत. लाईक MCQs तुम्हाला सगळे आन्सर्स प्रॉपर्ली माहिती पाहिजेत, कारण मार्क्स गेले तर MCQsमध्ये जाऊ शकतात, बाकी तर ऑप्शनला आहेच. सो तुम्ही तुमच्या मनानुसार जो तुम्हाला क्वेश्चन येतो तो तुम्ही निवडू शकता, बट MCQsमध्ये असं काही नाही आहे. सो त्याच्यामुळे जास्त मार्क्स MCQमध्ये जातात. बेसिकली तुम्हाला MCQची तयारी करण्यासाठी लेसन एक तर चांगला वाचावा लागणार आहेच, पण त्यासोबतच तुम्ही क्वेश्चन बँक किंवा इतर कुठल्या पब्लिकेशनचे बुक्स असेल तर त्याची पण तयारी करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक. पेपर नक्की तुम्ही सोडून पहा. हां, इफ यू वॉन्ट तुम्ही हा पेपर मला PDF वगैरे करून मेल पण करू शकता. मेलला रिप्लाय मी देऊ शकेन की त्याची गॅरंटी नाही आहे, बट तुम्ही मेल करून ठेवू शकता जर तुम्हाला हवं असेल वगैरे तर, किंवा तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून बेस्ट आहे चेक करून घ्या तो पेपर. हा पेपर जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा
आणि जर ते चेक करून वगैरे देत असतील तर, कारण तुम्हाला तुमच्या चुका पण कळल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला शक्य नसेल शिक्षकांकडून चेक करून घेणं वगैरे, तर तुम्ही स्वतः पण मी आन्सर की सेंड करेल तेव्हा नक्की चेक करा की काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे. तुम्ही असे कोणते पॉईंट्स मिस केलेत का की जे लिहायला हवे होते, किंवा तुम्ही एक्स्ट्राचे काही पॉईंट्स लिहिलेत का पण ते बरोबर आहेत का, हे पण तुम्ही त्याच्यामधून चेक करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असे जर तुम्हाला इतर विषयांचे पण व्हिडिओज हवे असेल तर नक्की सांगा. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.